नमस्कार. रजोनिवृत्तीची माहिती सांगणारा आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदानुसार रजोनिवृत्ती ही वातदोषाच्या प्राबल्यामुळे होत असते. आज पहिल्यांदा वातदोषाशी संबंधित रजोनिवृत्तीची काही लक्षणं सांगणार आहे. एखादी स्त्री जर मुळातच वातप्रकृतीची असेल तर तिच्यामध्ये तर ही लक्षणं अगदी हमखास दिसतात. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खूप स्त्रियांमध्ये डोकं दुखणं किंवा छातीत धडधड होणं, हातापायाला मुंग्या येणं, थकवा वाटणं, पोट जड झाल्यासारखं वाटतं, पोट साफ न होणं, झोप न येणं, बऱ्याच वेळेला काही बायकांना चक्कर आल्यासारखं वाटणं, खूप वेळेला त्यांचे मूड स्विंग्स होतात. याचबरोबर कुठल्याही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशनची लेव्हल कमी होणं, डिप्रेशन येणं, अँझायटी लवकर येणं, खूप वेळेला काही बायका लक्षात राहत नाही, स्मृती कमी झाली आहे असं लक्षणसुद्धा सांगतात. याचबरोबर सेक्सची इच्छा कमी होणं, आवाजामध्ये बदल होणं, स्किनवरती रिंकल्स यायला सुरुवात होते, सांधेदुखी, कंबरदुखी, याचबरोबर योनी प्रदेशी ड्रायनेस येणं किंवा त्या ठिकाणी पेन असणं, खूप वेळेला लघवीला जावं लागणं किंवा लघवी खूप अर्जंट लागणं, ही वाताशी संबंधित लक्षणं दिसायला लागतात. याचबरोबर चेहरा निस्तेज, काळवंडलेला दिसणं, पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स ही बाह्य लक्षणं जी स्त्री सौंदर्यामध्ये बाधा आणतात. आता मुळातच मी मगाशी म्हटलं तसं की रजोनिवृत्ती ही वातामुळे घडणारी प्रक्रिया असल्यामुळे वातदोषाशी संबंधित लक्षणं ही या काळामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतात. पित्त आणि कफाशी संबंधित लक्षणं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघत रहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. इहा हब्सच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील लाईक, शेअर आणि फॉलो करा. याचबरोबर इहा हब्सच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून पब्लिश होणारे नवीन व्हिडिओजची आपल्याला माहिती मिळत राहील. आपल्या काही शंका असतील तर नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे, आपण मला मेसेज जरूर करू शकता. धन्यवाद.